जर मोठी टाकी केली तर पाणी त्यात जर ठेवलं तर तुम्हाला घरी गुरंढोरं असतील, झाडं असतील, भाजी असतील, कपडे धुवायचे असेल तर घरच्या घरी तुम्हाला पाणी वापरता येईल. आम्ही काय केलं तर हे पाणी आम्ही वायाला घालवलं. आम्ही हे 2 पद्धतीमध्ये केलं. पुढचं फनेलचं पाणी येते ह्या पायपा थ्रू ह्या ह्याच्यात येतं आणि पाठचं पाणी तिकडच्या बाजूला येतं. ते पाणी त्या बोरवेलला जातं आणि हे पाणी त्या बोरवेलला जातं. हां, तर 2 बोरवेल आहेत आपल्याकडे. तर ह्या बोरवेलमधला आमचा खड्डा मोठा ठेवण्याचा उद्देश ही माती जी पडलेली असेल, पालापाचोळा असेल, तो आपल्याला फावड्याच्या साईडने हाताने व्यवस्थित उचलता यावा म्हणून आम्ही डायरेक्ट खड्डा जमिनीत टाकून डायरेक्ट पाईपलाईन टाकू शकलो असतो. आम्ही हे का केलं, कारण की जो गाळ आहे, घाण आहे ती इथनं गाळून जावी. आता इथे तुम्ही बघितलं तर तुम्ही तिथे पाईप बघितला असेल तर पाईपला आम्ही जाळी लावली, 3 पद्धतीची जाळी लावली, कारण की त्यातनं कुठलाही किडे असतील काय असतील तर त्यातनं जाऊ नये, पालापासून जाऊन पाईप चोकअप होऊ नये म्हणून आपण तिथे जाळी लावली. तर हे पाण्याचा फोर्स, आता पाऊस एवढा पडतो, पाणी आमचं एवढं वाया गेलं, पण आता तुम्ही बघाल तर तिकडे सुद्धा तुम्हाला पाण्याचा आवाज येईल. त्या बोरवेलला ते ओपन ठेवले, पण ही बोरवेल आमची जे पाणी आहे ते वापरण्यासाठी आम्ही इथून वरती सोडतो. तर आम्हाला कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. फक्त यावर्षी मे महिन्यात जरा आम्हाला पाण्याची कमतरता भासली म्हणून दुसरी टाकी लावून घेतली.